एक मोठी बातमी आपल्या समोर येते। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश। झेडपी निवडणुकीचा राडा भोवला। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी अभूतपूर्व असा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या मतदानावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी धक्काबुक्की झाली। तसेच शिवसेनेचे 2 सदस्य पळवण्यात आले। आज राज्याच्या अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली। सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या मोठ्या राड्याचे पडसाद आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाले। शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेमध्ये याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आत्तापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही। 10 पोलिसांनी मला पकडले होते, कोणी कमरेला कोणी हाताला धरून ओढत होते। या राड्यामध्ये मला जखम झाली। पोलीस प्रशासन अत्यंत चुकीच्या पद्धतीने वागले, असे शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पण या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे। हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर चालेल। एक आहे गोरे साहेब, तुम्ही बोला, पण मी जे निर्देश दिलेत त्याच्याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल तरी मांडा, पण त्याच्या पलीकडे एकदा सभापतींनी रुलिंग दिल्यावरती तो निर्णय बदलता येत नसतो। मी फक्त आपल्या माहितीस्तव सांगते। बोला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा।